हाय फ्रेंड्स, वेलकम टू न्यू ब्लॉग। आज बघू शकता पाऊस पडतोय। काल पण भरपूर पाऊस होता आणि आज पण भरपूर पाऊस आहे। आता आपण नाश्ता करायला घेणार आहे। उपमा बनवलाय आणि चहा आहे। आपण जरासं असं मस्त लिंबू पिळू। मला उपमा मध्ये लिंबू आवडतो भरपूर। लिंबू पिळला ना, मस्त टेस्ट लागते। मस्त लागतो एकदम। नुसतं असं पाऊस आहे पाणी आणि उपमा आहे। मस्त टेस्ट एकदम। त्याबरोबर आपल्याकडे गरम मस्त चहा आहे। बघू शकता पावसाची स्पीड बघा। कालच्या ब्लॉग मध्ये तर तुम्ही बघितलंच असेल की नदी कशी वाहत होती, एवढं पाणी भरलेलं आणि सगळीकडे तेच हाल होते। पूर्ण ब्रिजच्या वरून पाणी जात होतं। गाड्या ह्या बाजूने जाऊ शकत होते, त्या बाजून जाऊ नाही शकत होते। आपण त्या थोड्या वेळानंतर गेलो तिकडे दाखवायला तुम्हाला। आणि आपण धरणावर पण गेलो कालच्या ब्लॉग मध्ये। ज्यांना माहित नाही तर त्यांना मी सांगतोय की कालचा ब्लॉग बघा आणि शक्यतो होईल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं तर तुम्हाला मी भरपूर अजून अजून एक एक गोष्टी दाखवत जाईल। तर मी आता हा उपमा संपून घेतो। तर मित्रांनो, मी मस्त एकदम उपमा खाल्लाय। आता मी चहा पिल। आज आम्ही फणस कापणार आहे। तो फणस आम्ही काढलेला। समजा तुम्ही माझा ब्लॉग बघितले असतील तर तुम्हाला माहित असेल की मी फणस कसा तो आपल्या झाडाचा काढलेला। खूप दिवस त्याला ठेवला आम्ही। तर आता त्याला आम्ही कापून बघू एकदा की चांगला आहे खराब आहे। ते बघा मित्रांनो, सुरीला तेल लावायचं काम चालू आहे। सुरीला तेल लावावं लागतं, नाहीतर खराब होते ती। मागे आपण असंच कापलेला फणस झाडावरून। सुरीला आणि हाताला तेल लावून घेतात। त्याला आता कापायचं काम चालू आहे। जरा चांगलाच पिकलाय। हाताला तेल लावलं। आई ते हाताला तेल लावते। त्याला आता अशा हे फणस याच्यातून काढायचं आहे। हे नाही घ्यायचं, तर हे असं हे घ्यायचं। त्याला बिया असतात असे लागलेले, ते घ्यायचं। ते जे असे त्याच्यात ते जे सरळ असे हे असतात ना, ते नाही घ्यायचे। हा कापा फणस आहे, तो जास्त पिकलाय। तर माझ्या मागे बघू शकता फणसामधून गरे काढायचं काम चालू आहे। तर बघू शकता तुम्ही। तर हे सगळे गरे काढून होतील त्यानंतर मी तुम्हाला दाखवेल कसा लागतोय तो। जास्त पिकून गेलाय तो, कशी टेस्ट लागते ना तर मी तुम्हाला दाखवेल। तो फ्रेंड्स, चपाती आणि बोंबलाची चटणी खातो आता। हाय फ्रेंड्स,
तर आता आपण मागे आलोय बघा, चंदनचं झाड एकदम मस्त एकदम हे झालंय बघा. पुढे इकडे साफ केलंय. एवढा सगळा पाला होता, मी तुम्हाला दाखवलेला. तर तुम्ही तिथे बघू शकता ती शेड आहे. आम्ही त्याच्यात कोंबड्या पाळल्या होत्या, 1500 होते गावरान कोंबड्या. आणि इथून तो रस्ता होता, मी तुम्हाला सांगितलेलं की एवढा इथे गवत होतं, तो सगळं क्लिअर झालाय. तर आता आपण पुढे जाऊ अजून. ते इथे पण चिक्कूचं झाड आहे. तुम्ही बघू शकता जागा कशी साफ केली. हा जो समोर पाला दिसतोय ते पण ते उद्या फेकतील. सगळं सामान ठेवलं आतमध्ये. आणि इथे बघू शकता ह्या पोल्ट्रीच्या भांडी आहेत, वरती टाकी पण आहे. आणि आत अजून आहेत ते पोल्ट्रीच्या भांडीच आहेत, ड्रम आहेत. ह्याच्या मागे एक विहीर केली मी, तर ती विहीर मी कधीतरी दाखवेल तुम्हाला. इथे गवत आहे आणि हे जे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय हे सगळं साफ करून झालंय. आणि एवढं सांगेल की आता हे जे दिसतंय ते आम्ही ते रोपं लावू. हे आधीच तयार केलेले होते, खूप जुने हे. आणि मला वाटतं मी ते 4 जेव्हापासून आलो इथे 5 वर्ष 6 वर्ष झाले असतील, तर तेव्हापासून मी इथे वांगी, मिरच्या, टॅमॅटो असंच लावतो. फक्त 1 वर्ष 2000 मला वाटतं 24 मध्ये मी इथे काय लावलं नसेल, पण आता मी ह्या वर्षी इथे लावणार आहे. इथे रोपं तयार करायला ठेवली आहेत. तशी रोपं तयार झालीच आहेत. तुम्ही बघू शकता कसं एकदम क्लीन केलंय. तर अजून हे वरपर्यंत होईल पूर्ण क्लीन, सगळं होईल. तिथे आपला तळा आहे वरती, तिथे बघा तिथे तळा आहे, त्याच्या वर पण तळा एक आहे. आणि ह्याच्यावर अजून एक शेड आहे. आणि हा पूर्ण रस्ता आहे असा वरपर्यंत जातो, असा पूर्ण हा पूर्ण साफ करायचा आहे. आणि इकडे हे पूर्ण गवत हे काढायचं आहे. तर भरपूर दिवस जाणार तर आहेत, पण जसं जसं साफ होईल तसं तसं बघायला पण खूप भारी वाटेल तुम्हाला पण. म्हणून मी सध्या तुम्हाला डायरेक्ट दाखवत नाहीये. तुम्हाला सध्या आधीच तुम्हाला दाखवलेलं होतं की कसं होतं, एकदम जंगल एकदम झालेलं. तर ते आता जंगलला साफ करायचंय परत. काजूचं झाड आहे. हा काजूचा झाड हवेमुळे पडलेला होता, तर त्याला परत उभा केलाय, बघू शकता. आणि इथे हा शेवगाचं झाड आहे. शेवगा म्हणजे आपण जे शेंगा खातो ते. शेवगाचा खूप औषधी फायदा आहे, याचे पानं पण खूप औषधी असतात. असा हा लुक आहे आपला इकडचा, बघू शकता तुम्ही. जसा हा प्रोजेक्ट 2017-18 मध्ये चालू केलेला, तर तेव्हा ह्याचे काहीच नव्हतं, पूर्ण डोंगर होतं. डोंगर खोदून सगळं म्हणजे असं हा जो दिसतोय तलाव, हा जे बोलतात ना, इथे पूर्ण जंगल होतं. ह्या जंगलाला एकदम खोदून आम्ही हे सगळं पूर्ण हे बनवलं. आणि तिथे तेव्हा काहीच नव्हतं, म्हणजे काहीच नाही. अशीच म्हणजे पालं यायची, झाडं यायची ही. आणि ती झाडं काही कामाचीच नव्हती. तर आम्ही ह्या जागेला एक नवीन लुक दिला पूर्णच्या पूर्ण. तर ह्याची पूर्ण आयडिया 2014 मध्ये चालू झालेली, जेव्हा मी स्टार्टिंगला जेव्हा गेलो कृषी विद्यापीठमध्ये. तर तिथून मी हे फिशरीजचं एज्युकेशन घेऊन आलो, मच्छीपालनचं. तर ही सगळी कॉन्सेप्ट इथून सुरू झाली की मी फर्स्ट टाइम फिशरीजसाठी गेलो. आणि मग तिथे मला सगळं शिकवलं, फिश कशी म्हणजे बारीक कोलंबीची पिल्लं कशी तयार होतात. तिथून मी म्हणजे मला तिथून सगळं म्हणजे बोलतात ना की एक बारीक कोलंबी किती दिवसाची कशी तयार होते, ती लार्वा टाईप असते, असं चेंज होत एक कोलंबी बनते. तर त्याची कोलंबीचं पण मी हे केलंय पूर्ण. मी जिताडी सोडलेली, जिताडी पाडली. आता बघा पाऊस परत चालू झालाय.
आपण जेव्हा प्रशिक्षण घ्यायला जातो ते प्रोजेक्टरवरती दाखवतात आणि एक टाइम असं होतं तेव्हा ते प्रोजेक्टरवरती दाखवत नव्हते, ते लाईव्ह डेमो देत होते, लाईव्ह प्रॅक्टिस होती सर. तेव्हा मायक्रोस्कोपमध्ये दाखवायचे आपल्याला की कसे कोलंबी किती बारीक दिसते, कसे पिल्ले आहेत त्याचे, किती दिवस काय लार्वा. तर हे सगळं तिथे मी शिकलो आहे पूर्ण. आपण प्रोजेक्टरवरती तसं बघू शकतो, पण जे खरं ॲक्च्युअल जे ट्रेनिंग होते ना ती खरंच खूप वेगळी असते. आणि तुम्ही चॅनलवर बघत असाल तर तुम्हाला माहीत तर पडेलच की मी ते काय करतोय. आणि बस सबस्क्राईब करा चॅनलला, विसरू नका. इथं वरती पण आपण बघू शकता आंब्याची झाड आहे आणि हे सगळं वरती पूर्ण गवत हे सगळं काढायचं आहे. मला या गवताची पण हॅबिट झाली आहे, मी ह्या गवतातून पण बिंदास जाऊ शकतो. पण जे आता नॉर्मली ज्यांना सवय नाही आहे त्यांना म्हणजे हे म्हणजे ह्याच्यात काय बसला असेल किंवा काय ह्याच्यात लपला असेल किंवा काय चावेल अशी भीती असते. खरं भीती तर सगळ्यांनाच असते, मला पण आहे, पण आपण जातो त्याच्यातून. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हा जो माझा प्रोजेक्ट होता हा माझा सगळ्यात बेस्ट प्रोजेक्ट होता. एक एक बेस्ट म्हणजे बेस्ट प्रोजेक्ट लाईफमध्ये. जो एक चांगला निर्णय जो घेतला मी तो हाच होता की मी इथे सगळं हे केलंय. आणि हे जे प्लेस आहे माझ्यासाठी हे गोल्डपेक्षाही किमती आहे. गोल्डपेक्षा म्हणजे खूप किमती आहे. इकडचा दगड असू द्या किंवा इकडची झाडं असू द्या किंवा ते विहिरीच्या मागची जी व्ह्यू आहे, मी तुम्हाला ते नंतर दाखवेल कधीतरी. तर तिकडे पण बोलतात ना की प्रत्येक स्पॉट माझ्यासाठी मेन आहे. म्हणजे मी जागेशी भरपूर कनेक्ट आहे. तर पुढे तुम्हाला मी जेव्हा क्लीन होईल पूर्ण सगळं तेव्हा मी तुम्हाला दाखवेलच. तर मित्रांनो बघू शकता शिवडा मासा आणलाय, कट केलाय, त्याला पीस बघा कसे आहेत. तर आज आपण शिवड्याचं काहीतरी मम्मी बनवेल, तर आज शिवडा खाऊ. तर बघा कसला आहे शिवडा मासा, बघू शकता शिवडा मासा इथे. पीस बघा कसा आहे तो. आणि आता एकदम फ्रेश मच्छी भेटते नदीची. हा नदीचा मासा आहे, पकडून आणलेला होता, आपण याला कापूनच घेतलाय डायरेक्ट. तर बघू शकता हे लसूण ठेचून घेते मम्मी. भरपूर लसूण घ्यायचा. बघा इथे आधीच लसूण टाकलाय आणि ही मच्छी बघा इथे साफ करून घेतली मस्त. खलबत्ता नाहीये ना म्हणून असं ग्रेव्ही टाइप मध्ये करा, थोडासा रस्सा, थोडंसं सुका टाइप मध्ये. हळद, त्याच्यात हळद टाकले. आणि फ्रेंड्स हे आपण सांगितलं मम्मीला की मला हे राहू दे फ्राय करण्यासाठी, हे मी फ्राय करण्यासाठी ठेवलंय. आणि इथे असं ग्रेव्ही सारखं होईल जरासं. मसाला टाकलाय. आपल्याकडे जो असेल तो मालवणी मसाला, आगरी मसाला, कोल्हापुरी मसाला कुठलाही असेल तो आपण वापरू शकतो. कढीपत्ता, तो बघा भरपूर कढीपत्ता घेतला याच्यात. मीठ, धना पावडर. एकदम सिंपल आहे बनवणं. नदीची मच्छी आपण जेवढी साध्या पद्धतीत बनवू ना तेवढी ती जास्त टेस्टी लागते. हिरव्या मिरच्या द्यायच्या, कारण त्या मच्छीला एक स्वतःची अशी वेगळी टेस्ट असते.
एक्स्ट्राचे काही आपण मसाले टाकायचे नाही. तेल तेल घेतलंय. पाणी, थोडंसं पाणी. अगदी थोडासा रस्सा जरी असेल तर त्याच्याबरोबर 2-3 भाकरी माणूस आरामात खाऊ शकेल, एवढा टेस्टी रस्सा होतो. आणि आपला भात वगैरे असेल त्याच्यासोबतही छान लागतो एकदम. गॅसवर मी गॅसवर ठेवणार इथे. तर झाकण ठेवलंय. तर हे पण आपण मम्मीलाच सांगू हे करायला. सेमच प्रोसिजर आहे. मम्मीला बोललो जराशे फ्रायसाठी ठेव. कधी फ्रायवाले खाल्ले नाही. फ्राय करूनही छान लागतात, पण याचा शक्यतो रस्सा जेवढा आपण करू नये गावठी मच्छीचा तो जास्त टेस्टी लागतो. मीठ टाकूया, लाल तिखट, हळद, धना पावडर, थोडंसं तेल, एकदम लिंबू नाही टाकत. हे गोड्या पाण्याची मच्छी जेवढं आपण साध्या पद्धतीत करणार ना तेवढी चांगली असते आणि फ्रेश आहे, त्यामुळे लिंबू किंवा काही आंबट टाकायची गरज नाहीये. लावून ठेवले मी, अजून लसूण त्यात बारीक करून टाकणार आहे. तर हे बघा इथे शिजतंय शिवडा. इथे कोथिंबीर चॉप होते. चिवडा खाणार मस्त आहे. तर बघू शकता फणस आहे तो आपण सकाळी कापलेला होता. मी टेस्ट केला नाही, पण मी आता तुम्हाला खाऊन दाखवतो. मस्त आहे. आपल्याच झाडाचा आहे. मी जास्त फणस खात नाही, पण मी टेस्ट केला आज. खरं म्हणजे त्याच्या आत जे बिया असतात ते एकदम एक नंबर लागतात. बॉईल केले किंवा असे भाजले तव्यावर एक नंबर होतात. आणि ते बिया जे असतात आपण चिकनच्या कालवणमध्ये किंवा कुठल्या सुकटीच्या आपण जे बनवतो ना बारीक जवळा सुकट, त्याच्यात पण आपण ते बॉईल केले टाकू शकतो. एक नंबर लागतात खाताना पण. तर इथे ही मच्छी शिजते, तर आपण ब्लॉग कंटिन्यू करू ही झाल्यावर. तर बघू शकता यामध्ये लसूण टाकले क्रश केलेली, आणि आता ह्याला इथे फ्राय करायला ठेवलंय. ही मच्छी फ्राय का करायचं माहिती आहे का, याची स्किन आहे ना एवढी ऑइली असते की ती अशी फुटते. तर ह्या मच्छीला फ्राय करत नाही, पण आपण फ्राय केलंय आणि ते आता तडतडती आहे. हो बघू शकता माझ्या मागे की समजा उडले अंगावर तर ऑइलचे आपल्याला डाग राहतील, त्यापेक्षा जरा लांबच उभं राहू. तर फ्राय करायचा रिस्क घेऊ नका, डायरेक्ट आपला रस्सा करा, ग्रेव्ही करा. लांबूनच हे चालू आहे. मच्छी भरपूर ऑइली असते.
हे कसं उडतंय बघू शकता तुम्ही. तर बघू शकता मित्रांनो, आपली शिवडा मासा फ्राय केलाय आणि ही शिवड्याची ग्रेव्ही आहे. तर बघू शकता ह्याला ऑइल किती निघालंय. या माशाला भरपूर ऑइल असतं. फ्राय करत होते मम्मी तेव्हा कसं उडत होतं हे, त्याच्यात ऑइल असल्यामुळे ह्याच्या स्किनमध्ये म्हणून तडतडत होतं. तर बघा किती ऑइल ह्याचं निघले. ह्याच्यात कुठला एक्स्ट्रा ऑइल नाही टाकला आपण, जो आधी जरासा टाकलेला तोच ऑइल आहे. मी आता जेवून घेतो. तर आपण ह्याच्यातला एक पीस खाऊ, कसा लागतो बघू. ते मी रस्सा ओतून झालाय, तर हा फ्राय वाला पीस आहे, बघू कसा लागतो. मस्त एक नंबर झालाय. मी फ्राय वाला एक मस्त अख्खा पीस खाल्लाय. मी ते भात खातो. रस्सा कसा झालाय सांगतो तुम्हाला. मस्त झालाय. मी जाऊन घेतो मित्रांनो, आणि हा ब्लॉग आता इथेच एंड होतोय. आणि आता आपण उद्या भेटू, काहीतरी नवीन तुम्हाला दाखवू. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर.